तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी महेश भिल्ले स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन सिरीजमध्ये। तर ही सिरीज असणार आहे अयोध्या। तर राम मंदिर ज्या ठिकाणी बांधलं गेले त्या ठिकाणी आत्ता आपण जाणार आहोत। आज तारीख आहे 18। तर आता वाजले रात्रीचे 12 12:30 सव्वा 12 होत आले। तर मी पुण्यातनं बसतोय, हे आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट। तर जस्ट पोहोचलो होतो, 10-15 मिनटं झाले। आता पुण्यावरनं आपण जाणार आहे दिल्लीला, आणि दिल्लीवरनं पुन्हा एक फ्लाईट आहे आपल्याला 6ची, जी की असेल लखनौसाठी। तर पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतोय, जरा एक्सायटेड आहे पण की विमानामध्ये लाईफमध्ये पहिल्यांदा बसतोय। तर आहे तिकीट कॉस्टिंग किती पडलं आहे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट दिसत असेल, 6000 काहीतरी होतं। तर इथनं पुढं बरंचसं तुम्हाला पाहायला भेटणार आहे अयोध्याची पूर्ण सिरीज। तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तुम्ही अयोध्याला येऊ शकला नाहीत, बट मी तुमच्यासाठी आलो आहे। एक तासाला तुम्हाला अपडेट देत राहणार आहे मी अयोध्यामधली। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर बघूयात, आपला बोर्डिंग पास घेऊयात, आतमध्ये जाऊयात आणि पूर्ण सिरीज एन्जॉय करूयात। तर फायनली मी पोहोचलो आहे पुणे एअरपोर्टच्या आतमध्ये। तर बघू शकता तुम्ही पुणे एअरपोर्ट, पूर्ण शांती आहे, कोणी बोलत नाही काय नाही। तर पहिल्यांदा आपण आपला बोर्डिंग पास घेऊयात। बरी मोठी रांग तर दिसते रे, बोर्डिंग पाससाठी एवढी मोठी लाईन लागली आहे। बराच वेळ, अर्धा तास झालं थांबलोय, तरी बरीच मोठी लाईन आहे। अजून 15-20 मिनिटं लागतील। आत्ता वाजले 1:45 वाजत आहे। बघूयात। तर आपलं लगेज टाकलं आहे चेक इनसाठी, इथं चेक इन करून घेऊ, कारण की डायरेक्टली मी गेलेलो होतो। बघूयात। तर आपली बॅग स्कॅन होऊन आली आहे। सो फायनली आपल्या हातामध्ये आहेत आपले तिकीट्स। तर आता गेट नंबर 7 वरती जायचं आहे। तर बघूयात, आपण पुढे जाऊयात। गेट नंबर 7 वरती जे आपलं लगेज होतं, म्हणजे जी आपली बॅग होती ती डायरेक्टली आपण त्यांच्याकडे दिली आहे। आता आपल्याला डायरेक्ट लखनौमध्ये ती बॅग भेटणार आहे। तर बघूयात गेट नंबर 7। चला। इथे एवढी कडक चेकिंग होती ना, फुल कडक खतरनाक। तर आपल्याला हे सगळं याच्यामध्ये टाकावं लागलं, चार्जर बिर्जर सगळे एअरपॉड्स, आणि आता हे आपण कलेक्ट करतोय। तर चला बघूयात, आतमध्ये जाऊया। तर गेट नंबर 7 वरती आता आपण चाललो आहे। बघूयात वरती 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 हे आपले फ्लाईटचे तिकीट्स। गेट नंबर 7, आता आपण जाणार आहोत आतमध्ये। चला बघूयात गेट नंबर 7। तर फायनली इथं बोर्डिंग झाले आणि आता चाललो आहे विमानात बसण्यासाठी। तर आता इथे लाईन लागली, बघूयात। आणि जे स्वप्न आपण पाहिलेलं होतं लाईफमध्ये, पहिल्यांदा विमानामध्ये बसायचं, बघूयात। बघूयात आतमध्ये जाणार आहोत आपण। फायनली फ्लाईटमध्ये आलं। आता सीट बघायचं, सीट बघूयात पहिल्यांदा। सीट कुठे बघायला लागेल। तर फायनली आपण बसलोय आणि पलीकडे जाऊ। अजून एक विमान थांबलंय, कारण एवढ्या जवळून आपण पहिल्यांदा पाहतोय। सगळे पॅसेंजर्स बसतायत। आप तुरंत अपनी सीट पर बैठ जाएं।
तर आम्ही फायनली लँड झालो आहे दिल्लीमध्ये आणि तुम्ही बघत असाल इथं अजून फ्लाईट लागलेल्या आहेत. एवढ्या लाईटी लावल्यात ना. तर थांबलो भाऊ फायनली. पुढं पण अजून फ्लाईट दिसत आहे. ते स्पेस जेट दिसते, एअर एशिया आहे. तर फायनली हे होतं आपलं प्लेन, जे की तुम्ही बघत आहात. बसमध्ये जायचं हे आपल्या होतं का नाही. इथं पुढे बंद करतो. तर तुम्ही बघत असाल दिल्लीमध्ये जे की वेंडिंग मशीन आहे ते. आत्ता मी आहे दिल्ली एअरपोर्टवरती. तर हे कसं वर्क करतं तुम्हाला बघायचं आहे. तर मी आता याच्यातून घेणार आहे पाणी बॉटल. तर इथं पाणी बॉटल दाखवते 10 रुपयाला. पहिल्यांदा केलं चेकआउट आणि त्याच्यानंतर प्रोसीड टू पे. वेट, मी ह्याच्यावरती स्कॅन करतो, पे करतो. तर फायनली डन झालं आहे आणि इथं बॉटल पडली. तर अशा प्रकारे तुम्ही इथून दिल्ली एअरपोर्टवरून काही पण घेऊ शकता विदाउट मशिनरी. चला, तर ही आहे इंडिगोची दुसरी फ्लाईट जी की दिल्लीवरून जाणार आहे पुढे. तर आता दिल्लीमधून बसतोय मी. तर ही दुसरी फ्लाईट असेल. तर निघूयात, वरती जावं लागेल आता. तर दिल्ली टू लखनौसाठी तुम्ही इथं बघत असाल इंडिगोची फ्लाईट आहे. तर आता आपण जाणार आहोत इंडिगोच्या फ्लाईटमध्ये. आणि इथंच तुम्हाला चेक इन करतील आणि त्याच्यानंतर तुम्ही जायचं आहे वरती. तर माझा खूप मस्त असा एक्सपिरियन्स आहे. माझी बॅग पुढे गेली आहे. तर मला ती डायरेक्टली बॅग लखनौमध्ये भेटणार आहे. बघूयात इंडिगो अजून एक. चला, आपलं सीट बघूयात. विंडो सीट असेल कदाचित. नाही आहे विंडो सीट, विंडोच्या साईडचं आहे. बट विंडो सीट आपण घेऊया. इथं फॉग झाला आहे जिकडे तिकडे. तुम्ही बघत असाल एवढे मोठे पंख इंडिगो. तर चला, इथं बऱ्याचशा फ्लाईट आणि मी एवढ्या जवळ पहिल्यांदा अशी फ्लाईट बघतो. तर चला बघूयात. अयोध्यासाठी निघालो आहे. जय श्रीराम. मुस्कुराए की आप लखनऊ में. तर फायनली मी पोहोचलो आहे लखनौमध्ये आणि हे आहे लखनौ स्टेशन. तर बघूयात. पहिल्यांदा आपल्याला बॅग बघावी लागेल. वेलकम टू लखनौ. तर चला बघूयात. आणि इथं काय मस्त सजवलं आहे झाडाला. हे आहे लखनौ स्टेशन. बघूयात. पहिल्यांदा आपली बॅग बघूयात. चला. तर फ्रेश वगैरे झालं आपण आणि आता आपल्याला घ्यायचं आपलं लगेज. तर येते माझी बॅग. बघूयात. इथं ट्रॉली आहे. ट्रॉली निकल रही है. रहने दो इसको. अपना लगेज उठाते. ये रहा अपना लगेज. ये रहा अपना बॅग. तर बघूयात. पहिल्यांदा तर इथून मला बस बुक करावं लागेल अयोध्यासाठी. बघतो, ऑनलाईन बस बुक करतो. चला निघूयात, बाहेर जाऊयात. तर हे आहे लखनौचं बाहेरून जे तुम्हाला दिसते लखनौ हवाई अड्डा लखनौ. तर बघूयात लखनौ. आता आपल्याला जायचं आहे रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला जाऊ. तिथनं अयोध्याची ट्रेन पकडावी लागेल. चला निकलते हैं अयोध्या. तर आता इथून आपण बसणार आहोत मेट्रोमध्ये, जे की आहे
या ठिकाणची मेट्रो आणि इथून चाललो 4बागला. 4बागवरनं आपण ट्रेन पकडणार आहे अयोध्यासाठी. तर आलेली आहे मेट्रो. चला बसून घेऊया, कारण हा लास्ट स्टॉप आहे. लगेच रिटर्न जाणार आहे. तर आत्ता मी येऊन पोहोचलोय अयोध्यामध्ये. तर हे आहे मेन गेट, जिथनं तुम्ही आतमध्ये याल. आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढं बघू शकताय एवढं मोठं सगळं सजवण्यात आलेलं आहे. जय श्रीराम. म्हणजे आतमध्ये गाड्या अजिबात येऊ देत नाहीत, ज्या मेन गाड्या आहेत त्यांनाच येऊ देत आहेत. आता आपण चाललो आहे जे मंदिर आहे मेन मंदिर, त्या ठिकाणी चाललो आहे. अरे फुल एक्साइटमेंट आहे. तर जाऊयाच. तर अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे अन्नदान करणारे बरेच पाहायला मिळणार आहे. कारण रामच का आलेले नाहीये, ज्यांची संगत वाईट आहे. बघा कर्ण देखील हुशार होता, बोलायची गरज नव्हती त्यांची. कर्ण देखील हुशार होते, पण कर्ण हे कौरवांच्या बाजूने होते. त्यामुळे कर्णाची बुद्धिमत्ता संपली. त्यामुळे काँग्रेस असेल, शरद पवार असतील, यांच्या बाजूने जो असेल ते कौरव नीती होईल आणि त्यांची बुद्धिमत्ता संपून जाईल. म्हणून हे लोक मान्य नेते नाहीत, यांना लोकांनी हाकलून दिलेला आहे. हा पक्ष नाकारणार आता काँग्रेसची घडघड लागलेली आहे. साहेब सांगा, महाराष्ट्र जे चाललं आहे राजनीती घडण्यामुळे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? की महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, खरं तर मी बाळासाहेब असेपर्यंत अतिशय महाराष्ट्र योग्य दिशेने सुरू होता. कारण की महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून आणि बाळासाहेब ठाकरेंपर्यंत एक दिशा होती. आता मात्र पक्षाचं जे राजकारण आहे हे विचारांचं राजकारण राहिलेलं नाही, सत्तेचे राजकारण झालेलं आहे. आणि मी जरी बाळासाहेब ठाकरेंच्या वेळी खुश झालो तरी माझा आत्मा म्हणतोय की राजकारण हे अत्यंत गलिच्छ झालेलं आहे. आणि ते गलिच्छ राजकारण फक्त संजय राऊतची मुलाखत घ्यायची, आव्हाडांची मुलाखत घ्यायची. अरे पण विकासाची कामावर कधी बोलणार, याबद्दल मी सगळ्यांना कान ठणकावून सांगणार आहे. एकनाथ शिंदेने सांगणार आहे तुम्ही विकासावर बोला, आणि मीडियाला विनंती करणार आहे तुम्ही विकासाच्या बातम्या दाखवा. युपीत आले आपण काय पाहिलं इथे? अतिशय हिंदुस्तान मला इथे नजर येतो आहे. आणि ही तो झाकी आहे, अब तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त, हे मला वाटते. धन्यवाद, आभार. जय श्री. तर एवढी आहे ना फुल खतरनाक थंडी वाजते. तर प्रसाद घेतला, दर्शन घेतलंय, जस्ट आता निघालोय. बॅग घेणार आहेत आपण. आणि फ्लाईट बघतोय, बट फ्लाईट आहे 20-21 हजार रुपये दाखवतोय. तर बघूयात. कारण मी मुंबईची फ्लाईट बघतो आता इथून. पुण्याची तर नाही भेटू शकत, कारण पुण्याची रेंज खूप हाय जाते. तर मुंबईवरनं बघूयात. आणि असा हा रोड आहे. तर जास्तीत जास्त मी लवकर घरी जायचा प्रयत्न करू. एवढी थंडी मला सहनच होत नाही. असं वाटतं आता कधी घरी जाईल. आणि इथलं पण म्हणतात ना तर इथं स्ट्रिक्ट वातावरण आहे, बाकीच्या टुरिस्ट पॉईंटसारखं नाही आहे. जसं की तुम्ही फ्री फिरू शकता. इथं कधी बंद होईल सांगू शकत नाही. त्यामुळं खरंच स्ट्रिक्ट आहे. आणि आज तरी एवढं तुम्ही विचार करा, आज 18 तारीख आहे. 19, 20, 21, 22 तारखेला तर तुम्ही सांगू नका. त्यामुळं मी इथनं लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करेल. चला.